नमस्कार विद्यार्थी मित्रो, सध्या आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह डिस्कस करतोय. तर पुढचं ऍप्लिकेशन जे आहे ते आहे रेट मेजर. याच्यासाठी आपण आपला एक लहानपणीचा खेळ आठवूयात. लहानपणी नक्कीच तुम्ही आपल्या सोपचा किंवा साबणाचा असा किंवा निरमा पावडरचा फेस वगैरे करून असे एक बबल्स तुम्ही उडवले असतील, किंवा दुकानामध्ये असा एक छोटासा एक सिलेंड्रिकल बॉक्स असायचा, त्याच्यामध्ये एक काडी असायची, त्याला एक सर्कल एक असायचं आणि लहान मुलं आपण ते पाण्यामध्ये बुडवून आपण त्याला फू केल्यानंतर असे सोपचे असे बबल्स आपण उडवलेले आहेत, किंवा ऍटलिस्ट उडवताना पाहिलेले तर नक्कीच आहेत. तर काय होतं, जेव्हा तो सोपचा बबल तयार होतो, थोड्या वेळाने त्याच्यामध्ये त्याची जी साईज आहे तो सोपचा बबल इन्क्रीज होतो आणि काही वेळानंतर तो मग बर्स्ट होऊन जातो. त्याच्यामध्ये होतंय काय, जसे वेळेनुसार ऍज पर द टाइम जसं जसं त्या स्फेरिकल सोप बबलची रेडियस वाढते, तर रेडियस वाढल्यामुळे नक्कीच त्या बबलचा जो काही सरफेस एरिया आहे तोही वाढणार आहे आणि त्याचं व्हॉल्यूम सुद्धा वाढेल. ओके. आणि याच्या संबंधित जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह नक्कीच मदत करणार आहे. समजा आपल्याकडे हा एक स्फेरिकल सोप बबल आहे, राईट आहे, आणि आपण त्याची रेडियस सपोज आर कन्सिडर करूयात, त्याचं व्हॉल्यूम आपण व्ही ने डिनोट करूयात, आणि त्याच्यानंतर तो जो कुठलाही एक स्फिअर जर आपण कन्सिडर केला, पृथ्वीचा गोल आपण जे मॉडेल असतो तो असतो, किंवा फुटबॉल असेल, क्रिकेटचा बॉल असेल, टेनिसचा बॉल असेल, कुठलाही बॉल असेल, ज्याला आपण स्फिअर म्हणत असतो, त्याचा जो आउटर जो एरिया आहे, जो कर्व्ड सरफेस एरिया आहे ना, त्याला आपण एस ने डिनोट करतो. तर ह्या तीन क्वांटिटी मित्रांनो एकमेकांवरती डिपेंड आहेत. जर रेडियस जर इन्क्रीज झाली तर त्या स्फिअरचा सरफेस एरिया वाढणार आहे आणि त्याचं व्हॉल्यूम सुद्धा वाढणार आहे विथ रेस्पेक्ट टू टाइम. तर याच्यामध्ये हा डी आर बाय डी टी ही क्वांटिटी काय डिनोट करते, चेंज इन रेडियस, ओके, विथ रेस्पेक्ट टू टाइम. किंवा आपण म्हणू शकतो की बाबा इन्क्रीज इन रेडियस विथ रेस्पेक्ट टू टाइम. समटाइम्स एखाद्या वेळेस ती डिक्रीज सुद्धा होऊ शकेल, तर ते डिक्रीज असेल, व्हॉट एव्हर चेंज असो, म्हणजे चेंज जो आहे तो इन्क्रीजही होऊ शकतो किंवा डिक्रीज सुद्धा होऊ शकतो. सो डी आर बाय डी टी याला काय म्हणता येईल आपल्याला, चेंज इन रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम, राईट आहे. सिमिलरली डी एस बाय डी टी काय असणार आहे, चेंज इन सरफेस एरिया ऑफ ए स्पिअर विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणखीन याच्यामध्ये आपल्याला डी व्ही बाय डी टी हे काय डिनोट करणार आहे की तो जो काही स्फेरिकल सोप बबल असेल किंवा कुठलाही स्फिअर असेल, तर त्याच्या व्हॉल्यूम मध्ये होणारा जो चेंज आहे विथ रेस्पेक्ट टू टाइम ही क्वांटिटी अशी डिनोट करते मित्रांनो. ओके. तर डेरिव्हेटिव्ह हा एक रेट मेजर करतो. डेरिव्हेटिव्ह इज ए रेट मेजरर, रेट मेजर करत असते. तर याच्याशी संबंधित एक इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे, तो आपण सॉल्व्ह करणार आहोत. पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम रीड आउट करतो, तुम्ही लिहून घ्या. काय म्हटलं इथे, 8वा प्रॉब्लेम आहे एक्झरसाइज 2.1 मधला, राईट. अ स्फेरिकल सोप बबल इज एक्सपांडिंग सो दॅट इट्स रेडियस इज इन्क्रीजिंग ऍट द रेट ऑफ 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. ओके. नेक्स्ट इथपर्यंत आपल्याला काय दिलेलं आहे, एक स्फेरिकल सोप बबल आहे आणि त्याची जी रेडियस आहे मित्रांनो, समजा रेडियस जी आहे आर आहे, त्याच्या ती वाढत आहे, इन्क्रीजिंग आहे. कशी इन्क्रीजिंग होत आहे, 0.02 सेंटीमीटर पर सेकंड, म्हणजे प्रत्येक सेकंडला ती 0.02 सेंटीमीटर एवढी वाढत आहे, राईट आहे. समजा स्फेरिकल सोप बबल सपोज त्याची रेडियस समजा या ठिकाणी सपोज एक एक्स असेल, तर एका सेकंदानंतर काय असणार आहे ती, समजा पहिल्यांदा 1 सेंटीमीटर असेल ऍट टाइम टी, आणि 1 सेकंड झाल्यानंतर ऍट टाइम टी प्लस 1 सेकंड ती काय होणार आहे, एक्स प्लस 0.02 अशी असणार आहे. ओके. तर एक स्फेरिकल सोप बबल आहे जो आपण लहानपणी खेळत होतो साबणाचा त्याचा फेस वगैरे करून. तर त्याला ते हे फुंकल्यानंतर त्याचा एक बबल बनायचा आणि तो असा त्याची साईज वाढत वाढत मग तो कुठल्या तरी एका क्षणीतून बर्स्ट होऊन जायचा होत असेल. तर याची रेडियस जर वाढत गेली या रेटनुसार, तर त्याचा जो आउटर जो कर्व्ड सरफेस एरिया आहे तर तो कुठल्या रेटनं वाढेल असा हा आपल्यासमोर प्रश्न आहे. ऍट व्हॉट रेट इज द सरफेस एरिया इज इन्क्रीजिंग व्हेन इट्स रेडियस इज 5 सेंटीमीटर. ओके.
रेडियस वाढत वाढत कुठल्या तरी क्षणी ती 5 सेंटीमीटर जेव्हा होईल तर त्यावेळी त्या स्फेरिकल सोप बबलचा जो सरफेस एरिया आहे त्याचा वाढण्याचा इन्क्रीज होण्याचा रेट विचारलेला आहे. म्हणजे मित्रांनो आपल्याला dr/dt दिलेला आहे बघा या ठिकाणी. dr/dt काय दिलेलं आहे 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. बघा आर रेडियस आहे, रेडियस आपण सेंटीमीटर मध्ये काउंट करतो आणि टी हा टाइम आहे तर तो आपण सेकंड मध्ये काउंट करतो. त्याच्यामुळे dr/dt याचं युनिट असणार आहे सेंटीमीटर पर सेकंड. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे समजा एस जर सरफेस एरिया असेल तर हा सरफेस एरिया कुठल्या रेटने एक्सपॅन्ड होत आहे तो विचारलाय. म्हणजे आपल्यासाठी प्रश्न आहे बाबा ds/dt ची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. ds/dt वेन रेडियस इज 5. ओके, तर आपण स्टेप बाय स्टेप हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. चला तर आपण अँसरला सुरुवात करूयात मित्रांनो. अँसर तर पहिल्यांदा आपल्याला काही फॉर्म्युले माहिती असणं आवश्यक आहे. कुठलाही जर स्फिअर असेल मित्रांनो तर त्या स्फिअरमध्ये त्या स्फिअरची रेडियस आपण आर कन्सिडर करणार आहोत. त्या स्फिअरचा सरफेस एरिया आपण एस कॅपिटल एस ने डिनोट करतोय आणि त्याच्यानंतर जे व्हॉल्यूम आहे त्या स्फिअरचं ते व्हॉल्यूम आपण व्ही ने डिनोट करणार आहोत. आणि यांच्याशी रिलेटेड काही फॉर्म्युले आहेत जे की आपण 10वी पर्यंतच्या आपल्या गणिताच्या अभ्यासामध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. तुम्हाला नक्कीच पाठ असतील. तर स्फिअरचा जो सरफेस एरिया असतो एस तर तो असतो 4πr². ओके, आणि त्यानंतर त्या स्फिअरचं जे व्हॉल्यूम असतं ते असतं 4/3πr³. तर हे दोन फॉर्म्युले जेव्हा जेव्हा आपल्याला स्फिअरशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर हे दोन फॉर्म्युले आपल्याला माहिती असणं पाठ असणं आवश्यक आहे. ओके, तर पहिल्यांदा कुठलाही या टाईपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना त्याच्यामध्ये जे काही आपण लेटर्स असतील जे काही व्हेरिएबल्स असतील है ना फॉर्म्युलामध्ये इन्क्लूड केलेले ते पहिल्यांदा आपण मेन्शन केले पाहिजेत. सो आता आपण पहिल्यांदा आपण ते हे जे 3 लेटर्स आहेत ते काय डिनोट करतात ते आपण मेन्शन करूयात. चला आपण लिहायला स्टार्ट करूयात. लेट R, S, V be the radius, surface area and volume of a spherical soap bubble. Spherical soap bubble. ओके, तर पहिल्यांदा हे लेटर्स काय डिनोट करतात आपण ते मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट आता आपल्याला त्यांनी काय दिलेलं बघा. अ स्फेरिकल सोप बबल इज इन्क्रीजिंग. ओके, सो दॅट इट्स रेडियस इज इन्क्रीजिंग ऍट द रेट ऑफ. म्हणजे रेडियस जी आहे त्या स्फेरिकल सोप बबलची ती कुठल्या रेटने इन्क्रीज होत आहे ते आपल्याला दिलेलं आहे. तर त्याचा रेट आहे 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे रेडियस जी आहे ती आर असणार आहे आणि ती वेळेनुसार जसा जसा टाइम जातोय तसं तसं ती रेडियस आपली इन्क्रीज होत आहे. म्हणजे आपल्याला dr/dt ची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, गिव्हन दॅट dr/dt इक्वल टू हे आहे 0.02 सेंटीमीटर पर सेकंड. ओके, आणि आता विचारलंय आपल्याला ऍट व्हॉट रेट इज द सरफेस एरिया इज इन्क्रीजिंग है ना. सरफेस एरिया कुठल्या रेटने इन्क्रीज होत आहे ते आपल्याला त्याचा आन्सर फाइंड आउट करायचंय. सरफेस एरियासाठी आपण लेटर वापरलेला आहे एस. तर याचा जो काही रेट आहे इन्क्रीज होण्याचा तो आपल्याला विचारलेला आहे. त्याचा रेट काय असणार आहे ds/dt हा त्याचा रेट असेल. ओके, तर ds/dt आपण फाइंड आउट करूयात. तर त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करूयात. कुठल्याही स्फेअरचा किंवा स्फेरिकल सोप बबलचा सरफेस एरियाचा फॉर्म्युला असतो S इक्वल टू 4πr². ओके, आर म्हणजे त्या स्फिअरची रेडियस असते. वी नो, लेट अस राईट, वी नो S इक्वल टू 4πr² है ना. हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे, हा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला माहिती आहे. आता काय करूयात आपण या इक्वेशनचं है ना लेफ्ट साइडचं आणि राईटचं आपण डिफरन्शिएशन करणार आहोत विथ रेस्पेक्ट टू टी. ओके, सो डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रेस्पेक्ट टू टी. तर ह्या जो यस
काय आहे, सरफेस एरिया आहे. त्याचं डिफरन्शिएशन काय येणार आहे विथ रेस्पेक्ट टू टी, तर ते असणार आहे ds बाय dt. ओके, नाव दिस इज इक्वल टू 4 काय आहे, 4 कॉन्स्टंट आहे, पाय सुद्धा कॉन्स्टंट आहे, तर 4 पाय ऍज इट इज असणार. त्यानंतर आता आपल्याला आर स्क्वेअरचं आपल्याला डिफरन्शिएशन करायचंय विथ रेस्पेक्ट टू टी. तर आर स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असेल 2r आणि परत dr बाय dt असं आपल्याला लिहावं लागेल. राईट. आता याच्यामध्ये हा जो dr बाय dt आहे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. dr बाय dt म्हणजे काय, रेडियस मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग तो जो चेंज आहे तो इन्क्रीजिंग असू शकतो किंवा डिक्रीजिंग असू शकतो, व्हॉट एव्हर. तर सध्या इन्क्रीजिंग चेंज आहे, आपल्याला दिलेला आहे तो 0.02. तर dr बाय dt ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूयात आणि मग आपल्याला काय मिळतं बघू. सो ds बाय dt इक्वल टू हा 2 आणि 4 मल्टिप्लाय करूयात, 8 पाय r dr बाय dt ची व्हॅल्यू आहे मल्टिप्लाइड बाय 0.02. राईट आहे. नाव दिस इज इक्वल टू. बर, आपला प्रश्न आहे ds बाय dt आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सरफेस एरियामध्ये होणारा चेंज आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि तो केव्हा, व्हेन इट्स रेडियस इज 5 सेंटीमीटर. म्हणजे त्या स्फेरिकल सोप बबलची जी रेडियस आहे ती इन्क्रीज होत होत जेव्हा ती 5 सेंटीमीटर असेल त्यावेळी सरफेस एरिया कुठल्या रेटनं इन्क्रीज होत आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर थोडक्यामध्ये या ds बाय dt मध्ये आपल्याला व्हेन r इक्वल टू 5 जेव्हा असेल तेव्हा आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. आय विल राईट हिअर ds बाय dt ॲट r इक्वल टू 5 इक्वल टू. तर इथे r च्या ठिकाणी आपल्याला 5 ही व्हॅल्यू ठेवूया, 8 पाय है ना, ही व्हॅल्यू ॲज इट इज असेल. r च्या जागी इंटू 5 इंटू हा पुढे हे क्वांटिटी आहे 0.02. बस याच्याला मल्टिप्लाय करूयात. तर हे 5 आणि 0.02 चा प्रॉडक्ट करू. इथे 8 पाय मी ॲज इट इज ठेवतो इंटू हे 5 दुनी 10 आणि 1 2 नंतर डेसिमल इथे द्यावं लागेल आपल्याला. राईट आहे. त्याच्यानंतर दिस इज इक्वल टू, आता हा 0.1 कन्सिडर करू आपण. 0.1 ने 8 ला मल्टिप्लाय केल्यास 0.8 पाय. तर हा असणार आहे ds बाय dt व्हेन r इक्वल टू 5. ओके. आता हा जो ds बाय dt याचं युनिट आपल्याला लिहावं लागेल. dr बाय dt चं युनिट काय होतं, dr बाय dt सेंटीमीटर पर सेकंड. r काय आहे, रेडियस है ना. रेडियस म्हणजे आपण ती लेंथ समजूयात. तर लेंथचं युनिट असतं सेंटीमीटर, मीटर, वाटेवर. आणि त्याचा चेंज आपण घेतो विथ रिस्पेक्ट टू टी म्हणून सेंटीमीटर पर सेकंड. आणि सरफेस एरिया है ना, सरफेस एरिया एक एरिया आहे. एरियाचा युनिट काय असतो, सेंटीमीटरचा स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर फीट वगैरे आपण म्हणत असतो. तर हा एरिया असल्यामुळे त्याचं युनिट आपल्याला लिहावं लागेल सेंटीमीटर स्क्वेअर, कारण हे रेडियस सेंटीमीटर मध्ये असल्यामुळे, आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम असल्यामुळे इथे आपल्याला लिहावं लागेल सेकंड है ना. तर हे फायनल आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे ds बाय dt चं उत्तर 0.8 इंटू पाय, पायचे कॉन्स्टंट. फायनली आपण इथे लिहूया therefore surface area is increasing at a rate of 0.8 pi centimeter square per second. Right?